गुड आफ्टरनून. वेलकम टू माय मिनी व्लॉग. तर आजचा दिवस इतका खास होता की आज एक फॅमिली फ्रेंडमध्येच लग्न होतं. तर ही जी नवरी आहे तर आम्ही नवरीच्या साईडनी होतो आणि ही जी नवरी आहे ती माझ्या मम्मीच्या इतकी क्लोज होती की विचारूच नका. तिथं लंच होता, मग मस्त लंच आम्ही केला. खूप सुंदर आणि टेस्टी जेवण होतं. तर ही जी नवरी आहे ना, हिचं माझ्या मम्मीबरोबर इतकं रिलेशन छान होतं ना. लहानपणी ती इतकी क्लोज होती की विचारूच नका. ती माझ्या मम्मीशिवाय थोडीसुद्धा राहत नव्हती. त्याच्यामुळं तिच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि मी हा विशाल आहे. तर मी जवळजवळ ह्यांना सर्वांना आणि ही तृप्ती, हे दोघं बहीण-भाऊ आहेत आणि तिच्या मागे आहेत ते लहान तृप्ती आहे तिच्या मुलीला घेऊन, ते आमचे जगताप काका. तर ह्यांना मी 10 वर्षानंतर तरी भेटली असेल आणि खरं सांगते जुन्या आठवणींना इतका उजाळा भेटला ना त्यांना भेटून की मी विचारच नाही करू शकत. मी किती 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 खुश झाले होते यांना सर्वांना भेटून. त्यानंतर मग घरी जायला निघालो. मग कुल्फी घेतली, कुल्फी खाल्ली आणि मग घरी आलो. घरी आल्यावर बॅक टू नॉर्मल जे डेली रुटीन आहे त्याच्यासाठी आम्हाला घरी यायला जवळजवळ 4:30 वगैरे झाले. तर संध्याकाळचा चहा घेतला आणि मग संध्याकाळच्या जेवणाची तयारी चालू होती. पण खरं बोलायचं तर आम्हाला कोणाला भूक नव्हती. पण काय म्हणलं, रात्री अचानक थंडीमुळे सध्या भूक जास्त लागते. जास्त काही नाही, आम्ही फक्त दाल तडका, राईस केला होता आणि पापड तळले होते. तर असं सगळं आम्ही साधा सिम्पल डिनर आम्ही ठरवला. त्याच्यानंतर मग इथे जी काही स्वयंपाकाची भांडी होती चालू, तर ती सगळी मी एकत्रच धुवायला घेतली होती. मम्मीने तोपर्यंत खाली जेवणाची तयारी केली. मग आम्ही आमचा डिनर असा एन्जॉय केला. आणि खरं सांगते मी आजचा दिवस आहे ना, मी कधीच विसरणार नाही. एवढा छान टाईम स्पेंड झाला. बट हां, मावशी आमच्यामध्ये नाही आहे, पण त्या आमच्या मनात कायम आहे आणि असणारच आहे. तर असा आज आमचा दिवस स्पेंड झाला. अँड हॅपी मॅरेज लाईफ बोथ ऑफ यू. गॉड ब्लेस यू.